श्री गुरुसेवा प्रतिष्ठानतर्फे श्री अखंड हरिनाम कीर्तन सोहळा संपन्न। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील प्रियदर्शनी नगर नगावबारी येथील संत शिरोमणी सावता महाराज मंदिर हे संपूर्ण धुळे शहरात कोणत्याच ठिकाणी नसून नगावबारी परिसरात या मंदिराची स्थापना करण्यात आली असून या मंदिराच्या परिसरात आज दिनांक 27 मे 2024 रोजी श्री अभप मच्छिंद्र महाराज जिभाऊ वाडीउकर यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले। सकाळी 9 ते 11 सदर हे कीर्तन करण्यात आले। तदनंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला। तर दिनांक 20 ते 27 मे या दरम्यान संपूर्ण सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, ज्यात प्रामुख्याने अनेक कीर्तनकार, कीर्तन सेवा, भजनी मंडळ यांचे सहकार्य या ठिकाणी लाभले। तर दररोज सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, रात्री 8 ते 10 हरिकीर्तन या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला। तर आज दिनांक 27 मे 2024 रोजी महाप्रसादाचा देखील वाटप करण्यात आला। यावेळेस येथील पंचक्रोशीतील परिसरातील नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। तर कार्यक्रमासाठी श्री गुरुसेवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, मंदिर ट्रस्टी, त्याचबरोबर संत शिरोमणी सावता महाराज मंदिराचे विश्वस्त, ग्रामस्थ, भजनी मंडळ, संपूर्ण परिसरातील नागरिक यांच्या सहकार्याने सदर हा कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस संत शिरोमणी सावता महाराज मंदिराचे ट्रस्टीचे गंगाधर माडी, सामाजिक कार्यकर्ते अमोल मराठे व सर्व समस्त भजनी मंडळ येथील स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनाथ महाराज की जय। नमस्कार, मी गंगाधर बाबूराव माळी, प्रियदर्शनी नगर नगावबारी। इथे सहकार्यांसहित नगावबारी परिसरातील जे सहकारी आहेत त्यांच्यासोबत इथं संत शिरोमणी सावता महाराज मंदिराचं म्हणजे बांधकाम आता पूर्ण झालेलं आहे। ते मंदिरासाठी आम्ही मूर्ती स्थापना करणार होतो, परंतु काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे आम्हाला अगोदर सप्ताह घ्यावा लागला। त्या सप्त्याच्या कार्यक्रमातून जे आम्हाला थोडंफार मिळणार होतं त्या हिशोबाने पुढे मूर्ती स्थापना करायची आहे। या हिशोबाने हे दुसरं वर्ष आहे सप्त्याचं। सप्त्यामध्ये 7 दिवस कीर्तन सेवा, वेगवेगळे कीर्तनकार महाराजांनी मार्फत 7 दिवसाची कीर्तन सेवा, आजचा 8वा दिवस, 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। तरी म्हणजे परिसरातील लोकांसाठी आणि इतर जे बाहेरून आलेले त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी महाप्रसादाचा भजनी मंडळाने चांगला प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। संत सावता महाराज की जय। मी अमोल मराठे, त्या नगावबारी परिसरात संत सावता महाराजांच्या मंदिराचं प्राण परिसराचा कार्यक्रम लवकर समाप्त होणार आहे। त्याच्या पूर्वसंध्येला इथं सप्ताहाचा कार्यक्रम झाला। वेगवेगळे कीर्तनकार महाराजांच्या माध्यमातून इथं सालाबादाप्रमाणे चांगला असा कार्यक्रम सर्व समाज बांधवांच्या मार्फत करण्यात येतो। माझी एक दानशूर व्यक्तींना एक विनंती, आता आम्हाला मूर्ती प्राण प्रतिष्ठानसाठी मूर्ती व त्याच्यासाठी आवश्यक तो खर्च येणार आहे। तर कोणाला सरळ हाताने मदत करायची असणार इथं गंगाधर बाबूलाल माळी यांच्याकडे संपर्क साधावा, ही नम्र विनंती।